नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या चालू आहे चातुर्मासातला श्रावण महिना, जो व्रतवैकल्यांसाठी आणि सणावारांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणून मानला जातो। श्रावणातला पहिला सण नागपंचमी आपण नुकताच साजरा केला। आता आपल्या सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे रक्षाबंधनाचे। बहीण भावाच्या प्रेमाचा एक पवित्र सण किंवा त्यांच्या नात्यातली एक अतूट वीण म्हणून आपण रक्षाबंधनाकडे पाहत असतो। यंदा 19 ऑगस्टला म्हणजे श्रावणी सोमवारी रक्षाबंधन आलेलं आहे। श्रावणातला तिसरा सोमवार त्या दिवशी आहे आणि दरवर्षी रक्षाबंधन हे नारळी पौर्णिमेला म्हणजेच श्रावण पौर्णिमेला येत असतं। तर रक्षाबंधन म्हटलं की 1-2 वर्षापासून भद्राकाळ आपल्याला बघायला मिळतो की रक्षाबंधनाच्या दिवशी असतो। त्यामुळे भरपूर असे प्रश्न तयार होतात। त्या प्रश्नांची उत्तरं, रक्षाबंधन आपण कशा पद्धतीने साजरं करावं, औक्षणाचं ताट कसं तयार करावं, किंवा रक्षाबंधन म्हटलं की तुमच्या मनामध्ये ज्या ज्या शंका येत असतील त्या सर्व शंकांचं निरसन तुम्हाला या व्हिडिओतून होऊन जाईल। श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळेच तर आपण व्रतवैकल्य वगैरे करत असतो। त्यामुळे व्हिडिओ पाहत असताना तुम्ही सर्वांनी कमेंट्समध्ये हर हर महादेव हे लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, सुरुवातीला आपण पौर्णिमेचा कालावधी जाणून घेऊया। पौर्णिमा नक्की कधी लागणार आहे, कधी संपणार आहे, त्यामध्ये भद्राची सावली किती काळ असणार आहे हे आपल्याला समजलं की त्यानंतर राखी कधी बांधायची आहे, ती कशा पद्धतीने बांधावी हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित या व्हिडिओतून समजून जाईल। 18 ऑगस्टला म्हणजे रविवारच्या उत्तर रात्री 3:04 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे, 18 ऑगस्ट 2024। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारी, ज्या दिवशी आहे 19 तारीख 19 ऑगस्ट 2024, या दिवशी रात्री 11:55 पौर्णिमा असणार आहे। उदय तिथीनुसार रक्षाबंधन आपल्याला 19 तारखेला साजरं करायचं आहे, श्रावणी सोमवार त्या दिवशी आहे। तर मग यामध्ये भद्रा काळाची सावली नक्की किती काळ असणार आहे तेही मी तुम्हाला सांगते। भद्रा काळ सोमवारी सकाळी 5:53 पासून सुरू होणार आहे आणि दुपारी 1:32 तो समाप्त होईल। भद्रा काळाचं अगोदर एवढं काही नव्हतं। सध्या 1-2 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतं आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी काही काळ जो आहे तो भद्राचा असतो। तर भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही, त्यामुळे राखी बांधणंसुद्धा अशुभ मानलं जातं। आपण एक प्रकारे औक्षण करतो, म्हणजे एक छोटं का होईना आपण धार्मिक स्वरूपात काही ना काही गोष्टी या कालावधीत करत असतो। त्यामुळे मग आपल्याला या भद्रा काळात राखी बांधायची नाही आहे। तुम्ही दुपारी 1:30 वाजेनंतर तुमच्या भावाला राखी बांधायला सुरुवात करू शकता। तसंही आपल्याला थोडीफार तयारी करायची असते। बहिणींना भावाच्या घरी यायचं असतं किंवा भाऊ बहिणीच्या घरी जातो, तर एकदम सकाळी सकाळी तर काय आपण जात नाही। त्यामुळे मग भद्रा काळ किंवा त्या अशुभ शुभ गोष्टी असं काही डोक्यात धरण्यापेक्षा आपण थोडंसं निवांत यावेळेस रक्षाबंधन करू असं तुम्ही मानलत तर तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारे शुभ अशुभ विचार येणार नाही। तुम्हा सर्वांना हे माहिती आहेच की रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या नात्यातला सण आहे। बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते, भावाचं औक्षण करत असते, त्याला दीर्घायुष्य लाभावं किंवा त्याचं प्रत्येक संकटातून रक्षण व्हावं म्हणून प्रार्थना करत असते। पण या रक्षाबंधनाची खरी सुरुवात आपल्या देवघरापासून होत असते। म्हणजेच काय, आपल्या देवघरातल्या देवांना ओवाळून त्यांना एखादी राखी ठेवून किंवा देवघराला राखी बांधून मगच आपण आपलं रक्षाबंधन सुरू करावं असं सुद्धा म्हटलं जातं। तर पूर्वीच्या काळी असं व्हायचं किंवा अजूनसुद्धा खेड्यापाड्यांमध्ये असं होत असेल, आपल्या गावातले जे ग्रामाचार्य असतात, जे आपल्या घरी किंवा आपल्या गावामध्ये काही धार्मिक विधी असेल, कार्यक्रम असेल, तर त्या वेळेस आपल्याकडे येऊन ती पूजा ते पूर्ण करून देतात। ते आपल्या घरी संक्रांत सांगायला सुद्धा येत असतात। तर अशाच पद्धतीने जेव्हा आपल्याकडे रक्षाबंधन असतं तर रक्षाबंधनाच्या अगोदर ते घरोघरी जातात आणि त्यांच्याकडच्या असणाऱ्या राख्या आपल्या घरामध्ये किती मुलं आहेत ते विचारून मग ते देत असतात। तर या राख्यासुद्धा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात। एक बारीक असा रेशमी धागा आणि त्याच्यावर मधोमध कापसाचा रंगीत गोंडा, झाली राखी तयार। तर आमच्याकडे या राख्यांना देवांच्या राख्या असं म्हटलं जायचं। तर आम्ही काय करायचो, रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी अशी देवघराला किंवा देवांसमोर ठेवून द्यायचो किंवा देवघराला बांधायचो आणि बाकी ज्या राख्या काही वहीमध्ये ठेव, एखादी पेनला बांध, एखादी आपल्या सायकलला बांध किंवा गाडीला बांध, अशा पद्धतीने आम्ही त्या राख्यांचा वापर करायचो। कारण त्या राख्यांचा जो काही धागा असायचा ना, तो इतका बारीक आणि लांबीला पण छोटा असायचा। कधीकधी घरातील मोठ्या व्यक्तींच्या हाताला तो पुरायचा नाही, लहान व्यक्तींना बांधणं व्हायचं। पण मग बाकी राख्या पण आणलेल्या असायच्या, तर त्या देवांच्या राख्या किंवा देवराख्या म्हणून आम्ही त्या अशा पद्धतीने वापरायचो। तुमच्या काही आठवणी आहे का किंवा तुमच्याकडे असे यायचे का राख्या घेऊन, तेही मला कमेंट्समध्ये सांगा।
आत्ताचा काळ खूप बदललेला आहे, जीवनशैलीसुद्धा खूप व्यस्त होत चाललेली आहे. त्यामुळे मग असे राख्या घेऊन येणारे आपल्याकडे कोणी असतील किंवा नसतील, किंवा आता ते येत असतील की नाही तेही आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे रक्षाबंधनाची सुरुवात आपण आपल्या देवघरापासून करायची. आपण ज्या काही राख्या खरेदी केलेल्या असतील त्यातली एखादी राखी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बांधा आणि मग राहिलेल्या राख्यांचा वापर तुम्ही तुमच्या भावांना बांधण्यासाठी करू शकता. तर इथे मी काय केलं, राखी म्हणजे काय, रक्षासूत्र, ज्याला आपण कलावासुद्धा म्हणतो. तर लाल पिवळ्या रंगाचा धागा, ज्यामध्ये मी एक कवडी बांधली आणि ती देवघराला बांधली. सुरुवातीला देवघरातल्या देवांचं औक्षण करून घेतलं, म्हणजे एक प्रतीक म्हणून मी गणपतीचं औक्षण केलं आणि त्यानंतर ती राखी जी आहे ती देवघराला बांधून दिली. आता कवडी मी का बांधली, तर याचं कारण म्हणजे रक्षाबंधनाच्या 2 धार्मिक कथा तुम्ही ऐकलेल्या असतीलच, ज्यामध्ये द्रौपदीने श्रीकृष्णांना राखी बांधली, रक्षासूत्र बांधलं आणि श्रीकृष्णांनी सुद्धा द्रौपदी आपली बहीणच आहे असं मानून तिचं कायमस्वरूपी रक्षण केलं. त्याचबरोबर भगवान विष्णू, ज्यांचा बटुक अवतार म्हणजे वामन अवतार ज्याला आपण म्हणतो, ती एक कथा आहे. नरक चतुर्दशीला आपण ऐकतो बघा, बळीराजाची. तर बळीराजाने भगवान विष्णूंची म्हणजेच वामन अवताराची सुटका करावी, कारण त्याने तर ओळखलं नव्हतं की ते भगवान विष्णू आहे. तर सुटका करावी याच्यासाठी तिने बळीराजाला रक्षासूत्र बांधलं. म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहे किंवा कवड्या लक्ष्मीकारक आहे असं मानलं जातं. म्हणूनच मी ती कवडीची राखी तयार करून देव्हाऱ्याला बांधली. आता इथे औक्षणाचं ताट तयार करून दाखवते. तुमच्यापैकी काही जणांना असं वाटू शकतं की रक्षाबंधन काय पहिल्यांदा आलं आहे की काय, किंवा पहिल्यांदाच आपल्याला कुणाचं औक्षण करायचं आहे की काय. भाऊबीज असेल, कुणाचा वाढदिवस असेल, त्यानिमित्ताने सुद्धा आपण औक्षण करतो, त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे. पण तुमच्याचपैकी काही जणांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की आम्हाला औक्षणाचं ताट कसं तयार करायचं, ते योग्य पद्धतीने कसं करायचं, त्यामध्ये काय काय वस्तू नक्की असायला पाहिजे हे दाखवा. म्हणून हा सविस्तर प्रयत्न मी करत आहे. वरवर आपण बऱ्याच सणावारांची माहिती ऐकतो, पण मग त्यामागे नक्की काय अर्थ दडलेला आहे हे आपण कधीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून मी तुम्हाला इथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने औक्षणाचं ताट तयार करून दाखवत आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. तर कुंकू शुद्ध घ्या, म्हणजेच बऱ्याच वेळा काय होतं की कुंकवामध्ये जर केमिकलचं प्रमाण जास्त असलं तर ते असं उभरल्यासारखं किंवा खाज येते अशा प्रकारे होऊ शकतं गंध लावल्यामुळे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं कुंकू तुम्ही घेऊ शकता, जे हळदीपासून बनवलेलं आहे. आणि हे कुंकू तुम्ही कोणतं वापरू शकता, म्हणजे असेल तर जर तुम्ही कुंकुमार्चन सेवा या अगोदर कधी केले असेल पूजा अर्चांच्या निमित्ताने, व्रतवैकल्यांच्या निमित्ताने, तर ते कुंकू काय करायचं हा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. तर ते देवीच्या आशीर्वादरूपी कुंकू किंवा गणपतीलासुद्धा कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे. तर ते गणपतीचं किंवा देवीचं आशीर्वादरूपी कुंकू, ज्यावर मंत्रांचा प्रभाव झालेला असतो आणि एक प्रकारे त्या देवी देवतांचा आशीर्वाद म्हणून ते कुंकू आपण स्वतः लावायचं असतं, ते देवपूजेत वापरायचं नाही. त्यामुळे असं कुंकूसुद्धा तुम्ही गंध तयार करून या औक्षणासाठी वापरू शकता. आणि ज्यांनी अगोदर कधी कुंकुमार्चन केलं नसेल तर सोमवारी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, पहाटे उठून वगैरे, कारण नंतर भद्राकाळ सुरू होईल. आणि मग ते कुंकू तुम्ही गंध तयार करून या औक्षणामध्ये वापरा. आणि ज्यांना नसेल इच्छा करायची तर त्यांनी आपलं देवपूजेतलं किंवा तुम्ही जे कुंकू नेहमी औक्षणाला वापरतात तर ते घ्या. तर कुंकवाचा गंध खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळही करू नका, एक मध्यम स्वरूपाची त्याची कन्सिस्टन्सी ठेवा, ज्यामध्ये आपण थोडंसं गुलाब पाणी टाकू शकतो किंवा दूध वगैरे टाकू शकतो. तुम्हाला पाण्यात भिजवून तो गंध तयार करायचा असेल तर तसाही करा, काही हरकत नाही. म्हणजे इथे मी व्हिडिओ करते आहे म्हणून काही पण सांगायचं किंवा काही पण दाखवायचं असं नाही. ज्या गोष्टी खरोखर आपण पाळल्या पाहिजे, केल्या पाहिजे, नियमानुसार आहे, तीच माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. तर गंध आपण खूप जास्त घट्ट केला तर बऱ्याच वेळा बघा कपाळाला तो चिकटतच नाही, किंवा खूप पातळ केला तर मग ज्याच्या कपाळावर आपण तो गंध लावतो तर त्याच्या नाकावर येतो किंवा खूप जास्त तो त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर पसरतो. असं व्हायला नको, म्हणून व्यवस्थित तो गंध तयार करा. गंधाशेजारी अक्षता ठेवा. अक्षता म्हणजे न तुटलेले तांदूळ, त्यामुळे व्यवस्थितपणे तांदूळ तुम्हाला तिथे ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्तही तेल भरू नका. आणि तुपाचा दिवा जर लावायचा असेल तर एक काळजी घ्या, सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं, थंड वातावरण असल्यामुळे तुपाचा दिवा ते तूप थिजल्यामुळे किंवा घट्ट झाल्यामुळे ऐन ओवाळायच्या वेळाच विझून जाणं किंवा लवकर तो दिवा प्रज्वलितच न होणं या गोष्टी घडतात. त्यामुळे मग तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि आपण ओवाळायचं म्हटलं की एखादं नाणं नेहमी वापरतो की जो कोणी आहे समोरचा, ज्याला आपण ओवाळत आहे, आपला भाऊ असेल किंवा इतर वेळा आपण पतीचं वगैरे सुद्धा औक्षण करतो,
तर त्याला धनसंपत्ती, सुखसमृद्धी सर्व काही लाभावं याच्यासाठी त्या 1 रुपयाच्या नाण्याचा वापर केला जातो. काही ठिकाणी 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी वापरली जाते. जशी सुपारी एक टणक असते किंवा कडक असते, त्या पद्धतीने ज्याला आपण ओवाळतोय तो सुद्धा भक्कम व्हावा किंवा त्याच्यामध्ये सुद्धा तो मजबूतपणा यावा की कोणत्याही प्रसंगाला तो अगदी व्यवस्थितपणे सामोरा गेला पाहिजे. यामुळे काही ठिकाणी सुपारी वापरतात किंवा मग काही ठिकाणी सोन्याचं एखादं नाणं म्हणा किंवा सोन्याचा दागिना त्या पूजेमध्ये ठेवतात, जेणेकरून आपण ओवाळणाऱ्याला ते असं त्याच्या डोक्यावरून वगैरे फिरवू शकतो. अशा पद्धतीने नाणं आणि सुपारीचं महत्त्व आहे. काहीतरी गोड पदार्थ तुम्हाला औक्षणाच्या ताटामध्ये ठेवायचा आहे. मी इथे सुकामेवा ठेवलेला आहे. याचं कारण म्हणजे सोमवार आहे, बऱ्याच जणांना उपवास असू शकतो. लहान मुलं एकदमच म्हणजे बाळ स्वरूपातली असली तर आपण त्यांना म्हणजे अर्थातच ते उपवास करत नाही, त्यांना आपण चॉकलेट म्हणा किंवा त्यांना जे काही आवडतं असा गोड पदार्थ देऊन त्यांना राखी बांधू शकतो. पण जे मोठे आहेत, बरेच जण शक्यतो श्रावणातले उपवास करतात. मग मिठाईसुद्धा तुम्ही अशी घ्या की जी उपवासाला चालेल किंवा मग अशा पद्धतीने सुकामेवा तुम्ही ठेवू शकता. फळांचे काप ठेवले तरीसुद्धा चालेल, जेणेकरून आपण रक्षाबंधन साजरं करतो आहे म्हणजे आपला एकमेकांमधला जो काही स्नेहभाव आहे, आपल्या नात्यातला जो काही गोडवा आहे तो टिकून राहावा याचं प्रतीक म्हणून आपल्याला काहीतरी गोड पदार्थ ठेवायचा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखी. तर राखी कशी असावी? राखी म्हणजे एक रेशमी धागा असला, साधा सिंपल तरी पण चालेल. फक्त तुम्ही जर देवांचे चित्र किंवा देवांचे काही चिन्ह असतात, शुभचिन्ह असणाऱ्या राख्या घेतल्या असतील तर ज्याच्या हातात तुम्ही राखी बांधली आहे त्यांनी नंतर ही काळजी घ्यावी की त्या राख्या कुठेही फेकू नये किंवा कुठेही टाकून देऊ नये की जिथे कुणाचा पाय पडेल. तुम्हाला समजा रक्षाबंधनानंतर म्हणजे जास्तीत जास्त आपण 10 दिवस वगैरे राखी ठेवू शकतो, त्यानंतर आपण ती काढून टाकली तरीसुद्धा चालतं. पण तुम्ही अशा राख्या मग एखाद्या झाडाला वगैरे बांधा किंवा अशा ठिकाणी तुम्ही त्या ठेवून द्या की जिथे कुणाचा पाय पडणार नाही. पाण्यात वगैरे सुद्धा टाकू नका, कारण प्रत्येकाचंच रक्षाबंधन होतं आणि मग आपण प्रदूषण करतो. या गोष्टी मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. पण कुणाच्या पायंदळी पडणार नाही किंवा त्या शुभचिन्हांचा आपल्याकडून अपमान होणार नाही म्हणजे कामापुरती आपण ती राखी बांधली, सणापुरती बांधली, नंतर आपण त्यांचा अपमान करू नये. आपणच आपल्या सणांचा, आपणच आपल्या देवी देवतांचा अपमान करू नये. त्यांचा मान सन्मान, त्यांचा आदरभाव आपण कशा पद्धतीने टिकवू शकतो हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे मग राख्या घ्यायच्या असतील तर तुम्ही साधासुद्धा रेशमी धागा असेल, त्याच्यामध्ये काही मणी वगैरे असतील, अशा राख्या तुम्ही घेऊ शकता. देवाधर्माच्या घेतल्या तर काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना राख्या घेताना किंवा बांधताना बरेच जण असं करतात की काहीतरी कार्टून आहे त्याच्यावर किंवा मग काहीतरी पाश्चात्य संस्कृती, कधीकधी आपण चित्रपट बघतो तर त्यांचेही चित्र किंवा त्यांचीही प्रतीकं त्या राख्यांवर असतात. आपली हिंदू धर्म संस्कृती आहे, तिची जोपासना आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा आपल्या मुलाबाळांनासुद्धा आपण ते संस्कार कशा पद्धतीने देऊ शकतो की राखी काय असते, तिचं महत्त्व काय आहे किंवा राखीवर असणारी शुभचिन्ह, राखीवर ज्या काही गोष्टी असतात तर त्या का असतात हे सुद्धा आपल्याला आपल्या घरातील लहान मुलाबाळांना किंवा घरामध्ये जे खरंच खूप लहान आहेत, ज्यांना आपण ही शिकवण देण्याची गरज आहे, त्यांना ते सांगता यावं. आणि या गोष्टी का सांगायच्या? कारण इथून पुढच्या पिढ्या अशा असणार आहे की त्यांना इतकं समजावून सांगणारं कुणीच नसणार आहे. त्यामुळे मग आपण राख्यासुद्धा अशाच घ्या आणि लहान मुलांनासुद्धा दुसऱ्या राख्या बांधताना त्यांचं महत्त्व समजावून सांगा की तुला मी ही राखी का घेतली आहे. उगाचच काहीतरी ते टीव्हीवर वगैरे बघतात किंवा कार्टून असतं किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी पाश्चात्य संस्कृती जपणारं असं काही चिन्ह भरपूर प्रकार येतात राख्यांमध्ये, तर अशा राख्या तुम्ही बिलकुलही घेऊ नका. अशा पद्धतीने औक्षणाच्या ताटामध्ये असणारा कुंकवाचा गंध म्हणजे सौभाग्यकारक आहे. ज्याच्या कपाळी आपण हा गंध लावू त्याचं भाग्य उजळावं, त्याला एक प्रकारचं सर्व सौभाग्य प्राप्त व्हावं या दृष्टीने तो कुंकवाचा गंध. अक्षता म्हणजे न तुटलेले तांदूळ, ज्या सर्व समावेशक आहे. एक पूर्णान्न म्हणून तांदळाकडे बघितलं जातं. धार्मिक महत्त्वसुद्धा आहे, म्हणून कुंकवाच्या गंधावर लावण्यासाठी त्या अक्षता वापरल्या जातात. दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक किंवा प्रकाशाचं प्रतीक, ज्याला आपण या दिव्याने ओवाळतो औक्षणाच्या ताटाद्वारे, तर त्याच्या जीवनातला संपूर्ण अंधकार नष्ट होऊन त्याला ज्ञानाचा प्रकाश मिळावा किंवा त्याचं जीवनसुद्धा या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे उजळून जावं म्हणून दिवा. आणि राखी, जिच्या नावातच सगळं आहे, रक्षासूत्र म्हणजे राखण करणारा धागा. भावाचं किंवा भावासमान आपण ज्या व्यक्तीला ओवाळतो तर त्या प्रत्येक व्यक्तीचं संकटापासून रक्षण व्हावं म्हणून ती राखी. त्याचबरोबर आपल्या नात्यातला गोडवा टिकून राहावा, आपल्यातलं प्रेम अजून वाढावं याच्यासाठी गोड पदार्थ. त्याचबरोबर नाणं असेल किंवा
सोन्याचा एखादा दागिना असेल तर सुखसमृद्धी, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण ते ठेवतो. अशा पद्धतीने हे संपूर्ण औक्षणाचं ताट तयार होत असतं. रक्षाबंधन भावा बहिणीच्या नात्याचा पवित्र सण आहे. पण या दिवशी एक बहीण आपल्या भावाला तर ओवाळते, त्याचबरोबर एखादी मुलगी आपल्या वडिलांना सुद्धा ओवाळू शकते, आपल्या भावासमान असणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा ओवाळू शकते, एक आई आपल्या मुलाला सुद्धा ओवाळू शकते, किंवा ज्यांना भाऊ नाही तर अशी बहीण आपल्या दुसऱ्या बहिणीला सुद्धा ओवाळू शकते. म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतो. तर ज्याला तुम्ही ओवाळताय, तुमच्या भावाला म्हणा किंवा भावासमान कोणत्याही व्यक्तीला, तर त्याला बसण्यासाठी तुम्ही काहीतरी आसन टाका, पाट वगैरे. आणि शक्यतो तुम्ही ओवाळताना तुमचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती रक्षाबंधनाची मांडणी करा. दक्षिण उत्तर दिशा का निवडायची नाही? कारण उत्तरेला भावाचं तोंड असलं तर बहिणीचं तोंड दक्षिणेला जाईल, आणि भावाचं तोंड दक्षिणेला असेल तर बहिणीचं उत्तरेला जाईल. आणि दक्षिण दिशेला आपण कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा, म्हणजे ज्या शुभ पूजा अर्चा असतात तर त्या करत नाही. फक्त यमदेवतेच्या नावाने काही पूजा अर्चा असेल तर, किंवा पितरांच्या नावाने असेल तर ती दक्षिण दिशेला होत असते. त्यामुळे मग दक्षिण आणि उत्तर या दिशा न निवडता तुम्ही पूर्व आणि पश्चिम या दिशा निवडू शकतात. पाटाच्या म्हणजेच आसनाच्या कडेने तुम्ही रांगोळी अवश्य काढा, जी सकारात्मकता आणते. त्याचबरोबर एक शुभचिन्ह म्हणून सुद्धा रांगोळीकडे पाहिलं जातं, आणि रांगोळीशिवाय सणवार हे अपूर्ण आहेत. तर रांगोळी अवश्य काढावी. भलेही आपल्याकडे रांगोळी पावडर नसेल तर आपण फुलांची आरासही करू शकतो. आणि पांढरी रांगोळी वापरणार असाल तर त्याच्यावर थोडं का होईना हळदी कुंकू अवश्य टाका. रंगीत रांगोळी असेल तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुमच्या भावाला त्याच्यावर बसवायचं, किंवा ज्याला तुम्ही भाऊ म्हणून किंवा भावासमान म्हणून ओवाळणार आहात तर त्याला बसवा. त्याच्यानंतर सर्वात प्रथम त्याला कुंकवाचा गंध लावा मधोमध. गंध लावण्यासाठी आपल्या करंगळी शेजारच्या बोटाचा वापर करा. आणि गंध जो आहे तो तुम्ही गोलाकार लावू शकता किंवा लांबसुद्धा लावू शकता, ते तुमच्यावर आहे. फक्त अंगठ्याचा वापर गंध लावण्यासाठी करू नका. त्या ओल्या गंधावर तुम्हाला अक्षता लावायच्या आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचं, जे नाणं म्हणजे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, किंवा मग 1 रुपयाचं नाणं आणि काही सोन्याचा दागिना तुम्ही घेतलेला असेल तर ते दोन्ही तुमच्या उजव्या हातात धरायचं बहिणीने, आणि ते ज्याला तुम्ही ओवाळता आहेत त्याच्या डोक्यावरून असं गोल गोल फिरवायचं. घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने गोलाकार ते डोक्यावरून फिरवायचं, आणि ते पुन्हा खाली ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला खायला मिठाई देऊ शकता. म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही थोड्याफार मागे पुढे केल्या तर काही हरकत नाही. आता लहान मुलं असतील तर काही खाण्याची वस्तू दिसली म्हणजे ते त्याच्यासाठीच, की त्यांचं सगळं लक्ष त्याच्याकडे असतं, की मला आज काहीतरी खाऊ खायला मिळणार, किंवा चॉकलेट वगैरे असेल तर ते खायला मिळणार. तर तशा पद्धतीने तुम्ही काहीतरी तो गोड पदार्थ आधीही देऊ शकता, किंवा ओवाळल्यानंतरसुद्धा देऊ शकता. हे तुमच्यावर आहे. तर मग ते द्या. त्याच्यानंतर ओवाळा, राखी बांधा. आणि प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या पाया पडायला अजिबात विसरू नका. कारण तुमची बहीण जरी तुमच्यापेक्षा वयाने लहान असली तरी पण आपली हिंदू धर्मसंस्कृती असं सांगते की आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्यासाठी माते समान आहे, किंवा एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर भाऊ जरी मोठा असेल बहिणीपेक्षा वयाने तरी पण त्याने बहिणीच्या पाया अवश्य पडावं. आणि जर तुम्ही तुमच्या वडिलांना वगैरे ओवाळत असाल रक्षाबंधनाच्या दिवशी, किंवा तुमचे जे काही नाते की जे तुमच्यासाठी एक वयाने मोठे तर आहे पण मानाने सुद्धा मोठे आहेत, त्यामुळे मग एखादी मुलगी आपल्या वडिलांना ओवाळत असेल, किंवा आपल्या काकांना ओवाळत असेल, आपल्या आजोबांना ओवाळत असेल, तर तुम्ही अशा व्यक्तींचे राखी बांधल्यानंतर आशीर्वाद घेऊ शकता. म्हणजे जे तुम्हाला खरोखर नात्याप्रमाणे करणं योग्य आहे त्यानुसार तुम्ही ते करा. आणि ज्याला तुम्ही ओवाळलं आहे त्याला काहीतरी खायला तुम्ही देता. त्यानंतर थोडंसं पाणी पण अवश्य देऊ शकता. आणि नारळाला एक महत्त्व आहे. नारळाला आपण श्रीफळ म्हणतो, ते सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर त्या नारळाला तुम्ही एक लाल पिवळ्या रंगाचा धागा, किंवा त्यालाही तुम्ही जमल्यास राखी गुंडाळू शकता. नाहीतर मग फक्त नारळ का होईना तुम्ही त्या तुमच्या भावाला किंवा भावासमान ज्या व्यक्तीला तुम्ही ओवाळलं आहे तर त्याला ते नारळसुद्धा अवश्य द्या. त्यालासुद्धा मान आहे. आजकाल चला आपण एकमेकांना भेटवस्तू देतो ज्याला आपण गिफ्ट्स म्हणतो, पण नारळाचासुद्धा तेवढाच मान आहे. त्यामुळे एक मान राखण्यासाठी, मान ठेवण्यासाठी तुम्ही ते नारळ तुमच्या भावासमान व्यक्तीला किंवा भावाला अवश्य द्यायचं आहे रक्षाबंधनाच्या दिवशी. राखी उजव्या हाताच्या मनगटावर बांधायची हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर भावाने सुद्धा ओवाळून झाल्यानंतर बहिणीला काही का होईना ओवाळणी त्याच वेळेला द्या, जेणेकरून औक्षणाचं ताट हे रिकामं राहणार नाही. तर हा एक मान असतो, किंवा बहिणीचा सुद्धा तो एक हक्क असतो
तर तुम्ही अवश्य या गोष्टी करू शकता किंवा तुम्ही काही भेट वगैरे वस्तू स्वरूपात देणार असाल तर तीही तुम्ही देऊ शकता। राखी बांधण्याच्या वेळेस प्रत्येक बहिणीने आपल्या मनातल्या मनात एक मनोकामना करावी की माझ्या भावाचं प्रत्येक संकटातून रक्षण करा किंवा संकटांशी सामना करण्याचं त्याला एक बळ द्या किंवा आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी आपण प्रार्थना करू शकतो। तसा एक मंत्र असतो राखी बांधतानाचा, मी तुम्हाला तो स्क्रीनवर देते। बऱ्याच जणांना मंत्र म्हणता येत नाही, पण मंत्रसुद्धा त्याच अर्थाचा असतो की एक प्रकारे आपण आपल्या भावाचं सगळं काही चांगलं व्हावं याच्यासाठीच तो मंत्र म्हणायचा असतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।